अंबादास दानवेंचे ट्विट करत मंगलप्रभात लोढांच्या खात्यावरती आक्षेप घेतलेला आहे। लोढांच्या खात्यातील 41 अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर जे आहे तिथेच पोस्टिंग मिळाल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला। लोढांच्या खात्यातील अधिकारी दीपक भोळसे दिव्यांगत्वाबाबत त्यांना नोटीस केल्याचा दावा देखील अंबादास दानवेंनी केलाय। कबुतराचा अन्नपाणी पाहून झालं असेल तर सरकारने याकडे लक्ष द्यावं असं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। तर अंबादास दानवेंनी एक्स वरती पोस्ट केलेली आहे। महायुतीच्या मंत्र्यांच्या कारभाराचा एक सुरस कथा बाहेर आल्या आहेत। आज अजून एक कथा सांगतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मंत्री मंगलप्रभात लोढांच्या खात्यातील 41 जणांची पदोन्नती झाली आणि आश्चर्य म्हणजे सर्वांना तिथेच परत पोस्टिंग मिळाली असं अंबादास दानवेंनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। 41 जणांच्या यादीत 23व्या क्रमांकावर असलेले दीपक भोळसे या कर्मचाऱ्याला त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत नोटीस देण्यात आल्याचं देखील यावेळेला अंबादास दानवेंनी म्हटलंय। असे असताना प्रमोशन आहे तिथेच त्यांची पुन्हा नेमणूक करण्यात आल्याचं देखील अंबादास दानवेंनी म्हटलं। कबुतरांचं अन्नपाणी पाहून झालं असेल तर सरकारनं आता याकडे बघावं, बाकी सविस्तर बोलूच परत असं देखील टोला देखील या एक्सच्या पोस्टमध्ये अंबादास दानवेंनी लगावला।